काय केलं आपण? सर्वात अगोदर एक फोल्डर बनवलं ग्रिडचं. ओके, ग्रिडचं फोल्डर बनवलं. ग्रिडमध्ये एक फाईल बनवली, grid1.html, आणि एक grid1.css फाईल बनवली. grid1.html ला आपण लिंक करूया, लिंक grid1.css नावाची फाईल. ओके, आणि इथे बनवूया एक कंटेनर. सो डॉट कंटेनर एक कंटेनर नावाचा क्लास घेतला मेन. ओके, त्यामध्ये काय करायचं आपल्याला? त्यामध्ये घ्यायचे आपल्याला आयटम्स. ओके, किती आयटम घ्यायचे आपल्याला? आपण घेऊया 5 आयटम घेऊया. ठीक आहे, सो डॉट आयटम 1, सो डॉट आयटम इंटू 5. किती आयटम झाले तर 1 2 3 4 5 आणि 6. हे क्लिअर आहे? 6 आयटम्स घेतले आपण. लाईव्ह करूया पेजला आपण. ओके, 1 2 3 4 5 6. ठीक आहे, आता याला आपण काय करायचं आपल्याला? या CSS च्या फाईलमध्ये डॉट कंटेनरला डिझाईन करूया. सो ऑर्डर ऑर्डर पिक्सल सॉलिड ब्लॅक. तर इथे आपल्याला दिसेल कंटेनर आणि हे आयटम्स. आयटमचा क्लास काय आहे? आयटम. ओके, सो आयटम डॉट आयटम आपण घेऊया आपण बॉर्डर 2 पिक्सल सॉलिड ग्रीन आला इथे बॉर्डर 2 पिक्सल सॉलिड ग्रीन. ओके, आणि त्याला हाईट सेट करूया. हाईट करूया 60 पिक्सल आणि विड्थ करूया 60 पिक्सल. या पद्धतीने आता आपल्याला आयटम्स मिळत आहेत. ओके, क्लिअर आहे? काय डाऊट? इथपर्यंत तर काही डाऊट नाही आहे ना? काय केलं? फक्त एक कंटेनर घेतला. नाही. एक कंटेनर घेतला, त्याच्यामध्ये 6 आयटम्स घेतले. एक CSS च्या फाईलमध्ये काय केलं? कंटेनरला बॉर्डर दिली 3 पिक्सल सॉलिड ब्लॅक, आणि आयटम मध्ये काय केलं? आयटमला बॉर्डर दिली 2 पिक्सल सॉलिड ग्रीन, आणि हाईट विड्थ सेट केली. ओके, आता काय करायचं आपल्याला? सर्वात अगोदर जसं आपण फ्लेक्सबॉक्स मध्ये यूज करतो, फ्लेक्सबॉक्स मध्ये आपण जेव्हा फ्लेक्सबॉक्स यूज करत असतो. सॉरी, रेकॉर्डिंग स्टार्ट केली. हॅलो, येस सर. रेकॉर्डिंग स्टार्ट केलेली आहे ना? येस सर, रेकॉर्डिंग स्टार्ट आहे. ओके ओके, सो इथे काय घेतलं आपण? बॉर्डर 2 पिक्सल सॉलिड ग्रीन, हाईट विड्थ सेट केली आणि कंटेनरला बॉर्डर दिली. ओके, यानंतर जसं आपण फ्लेक्सबॉक्स मध्ये आपल्याला फ्लेक्सबॉक्सच्या प्रॉपर्टी यूज करायच्या असतात, तेव्हा आपण यूज करतो डिस्प्ले फ्लेक्स. तसंच या इथे सुद्धा आपण जेव्हा ग्रीड यूज करत असतो तेव्हा आपल्याला यूज करायचं असतं डिस्प्ले ग्रीड. ओके, त्या पद्धतीने. परंतु जेव्हा आपण डिस्प्ले फ्लेक्स करतो ना, तेव्हा हे जे आयटम्स असतात हे काय होतात? इकडे रो मध्ये शिफ्ट होतात. ओके, त्यांची फ्लेक्स डायरेक्शन काय असते? डिफॉल्ट फ्लेक्स डायरेक्शन काय असते? त्याची रो असते. ओके, पण आपण जर का डिस्प्ले ग्रीड केलं तर या आयटम्स वरती काहीच इम्पॅक्ट पडणार नाही. कोणत्याही प्रकारचा तिथे इम्पॅक्ट इथे होताना दिसतो का आपल्याला? तर नाही. ओके, म्हणून आपण कळालं आता?
सर्वात अगोदर आपण प्रॉपर्टी यूज करणार आहे ग्रिड टेम्पलेट कॉलम्स. काय यूज करतोय? ग्रिड टेम्पलेट कॉलम्स. ओके. आणि इथे घेऊया व्हॅल्यू 120 पिक्सल किंवा ते देऊया आपण 100 पिक्सल. ओके. आणि इकडे देऊया आपण 80 पिक्सल. तर काय होईल? त्यांना 1 2 3 4 5 6 काय करेल? कॉलम्स मध्ये डिव्हाइड करेल जेवढे रो होते त्यांना. ठीक आहे. जेवढे आता हा एक रो होता, हा एक रो होता, हा एक रो होता. आता याला कॉलम्स मध्ये डिवाइड केलं या पद्धतीनं. ठीक आहे. 1 2 3 4 5 6. आता ह्या व्हॅल्यू ज्या आहेत ना, ह्या आपण इथे 30 ठेवला, इथे 20 ठेवला, तरी ते सेमच दिसणार आहे. पण प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? इथे याची हाईटच किती आहे, याची विड्थच किती आहे? विड्थ आहे याची 60 पिक्सल. ठेवलं किती मी? 30 पिक्सल इथे. म्हणून इथे 30ला यानं डिव्हाइड केलं. ओके. आणि 30 पिक्सल इकडे लेफ्ट साईडला सरकला हा 2 नंबरचा बॉक्स. ओके. जर मी याला इथे बघा, इथे जर का मी म्हणून सांगतो, ग्रिड मध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू नाहीये. फ्लेक्सबॉक्स मध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू सेट केलेलं आहे. इथे नाहीये तसं. इथे जर का मी 0 ठेवला आणि इथे पण 0च ठेवला तर काय होईल? मर्ज होऊन जाईल ते पूर्ण. कळालं? समजलं का? म्हणून इथे व्हॅल्यू किती आहे, हाईट किती आहे, हा विड्थ किती आहे, हाईटला सोडून द्या सध्या. ठीक आहे. विड्थ किती आहे? 60 पिक्सल. म्हणून आपल्याला इथे मिनिमम 60 पिक्सल तरी त्याची विड्थ घ्यावी लागेल. म्हणजे काय होईल? त्याच्या साईडला हा सेकंड नंबरचा आयटम प्लेस होईल. ठीक आहे. आणि यांच्यामध्ये जर का स्पेस पाहिजे असेल आपल्याला, ठीक आहे, समजा मार्जिन पाहिजे असेल, म्हणजे त्यांच्यापासून स्पेस पाहिजे असेल 1 नंबर पासून आणि 2 नंबरच्या मध्ये इन बिटवीन आपल्याला काही स्पेस पाहिजे असेल, जसं आपण फ्लेक्सबॉक्स मध्ये स्पेस बिटवीन बघत होतो, त्या पद्धतीने आपल्याला या 1 2 मध्ये, 3 आणि 4 मध्ये, 5 आणि 6 मध्ये स्पेस पाहिजेत असेल तर काय करावं लागेल आपल्याला? इथे आपण त्याचा स्पेस घेऊ शकतो. इथे 10 पिक्सल घेतलं मी तर ते 10 पिक्सल जाणार आणि मी इथे 30 पिक्सल केलं, थोडं शिफ्ट होतं ते. ठीक आहे. आपण इथे घेऊया 100 पिक्सल. सॉरी, इथे 100 पिक्सल घेऊया. ठीक आहे. या पद्धतीने म्हणजे इथून काउंट करतात ते पण, बरं का, इथून काउंट करतात ते, इथून काउंट करतात. कळालं? ओके. आता हे डिवाइड कसं झालं समजलं तुम्हाला? याच्यामध्ये स्पेस कसा आला ते कळालं? ठीक. आता एक लक्षात घ्या, जेव्हा आपण ग्रिडमध्ये या पद्धतीनं रो आणि कॉलम डिसाईड करतो तेव्हा ह्या या लाईन्सला आपण काय म्हणतो हे आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे. म्हणून आपण पेंट मध्ये जातो. ठीक आहे. आता बघा, इथे सर्वात अगोदर आपल्याला एक बॉक्स लागेल. त्याच्यामध्ये ग्रीन कलरचं घेतलं ना मी, ते पण ग्रीन कलरचं घेऊया मग. ते हा एक बॉक्स. ठीक आहे. हे ते हा सेकंड. ओके. तर त्याच्यामध्ये स्पेस आहे ना, त्याला थोडं इग्नोर करा आणि फक्त बॉक्सकडे लक्ष द्या. ठीक आहे. आणि हा एक थर्ड बॉक्स आहे. ओके. इथे पण सेम ॲज इट इज. हा एक बॉक्स आहे, हा सेकंड बॉक्स आहे. हम्म. आता ह्या लाईन इक्वल आहेत बरं का, म्हणजे ही लाईन अशी इक्वल जाणार आहे, याला ही पण लाईन इक्वल जाईल, हे पण इक्वल असेल. ठीक आहे. थोडं ते खालीवर होत आहे, त्याच्याकडे लक्ष नका. ओके. आणि हा थर्ड बॉक्स. ठीक.
आता इथे आयटम 1, हे आयटम 2, हे 3 आहे, हे 4 आहे, हे 5 आहे हा, आणि इथे हा 6 आहे. ओके, कळालं? जसं या पद्धतीने आउटपुट आहे आपलं, त्या पद्धतीने आपण क्रिएट केलं. ओके, आता लक्षात घ्या, ह्या ज्या लाईन्स दिसतात ना तुम्हाला, कोणत्या? ह्या ज्या लाईन्स दिसतात तुम्हाला, यांना काय म्हणतो माहिती आहे का आपण? यांना, ह्या ज्या लाईन्स दिसतात आपल्याला, ह्या वाल्या, ही लाईन, ही लाईन, परत ही लाईन, ही लाईन, ह्या लाईन्स आहेत. या लाईन्स मिळून एक बॉक्स बनला ना. समजतंय ना मी काय सांगत आहे? हॅलो, ह्या ज्या लाईन्स असतात ना, हो सर, हो या सर. येस सर. लाईन्सला काय म्हणतो आपण? या लाईन्सला म्हणत असतो आपण, मी इथे नोट पण करून देतो, असं असं या पद्धतीनं जे मी लाईन्स काढल्यात, यांना काय म्हणत असतो आपण? यांना म्हणत असतो आपण ग्रिड लाईन्स. ग्रिड लाईन्स. ओके, कळालं? आणि यांच्या मिळून म्हणजे एक बॉक्स कंप्लीट, एक कंप्लीट बॉक्स जो असतो ना, त्याला काय म्हणतो आपण? हा जो कंप्लीट एक बॉक्स असतो, हा या पद्धतीचा, थोड्या त्यांची हाईट थोडी जास्त काढतो, हा पण बॉक्स धरा, म्हणजे ऑल बॉक्स, याला काय म्हणतो आपण? एक कंप्लीट बॉक्स मिळून जो बनतो ना, त्याला काय म्हणतो आपण? इथे थोडं balance करतो मी. यांना काय म्हणणार आपण? ग्रिड सेल. काय म्हणणार? ग्रिड सेल. ओके, एक कंप्लीट बॉक्स मिळून जो असतो तो काय असतो? ग्रिड सेल. आणि हे जे असतात यांना काय म्हणतो आपण? ग्रिड लाईन्स. ठीक आहे, कळालं? आणि ही जी असतं, ही जी एक लाईन असते, ही एक एवढी लाईन, याला काय म्हणतो आपण? एक ग्रिड ट्रॅक. या पद्धतीनं काय म्हणणार आपण त्याला? ग्रिड ट्रॅक. ठीक आहे, ओके. ग्रिड ट्रॅक नाही, सॉरी, ग्रिड ट्रॅक नाही म्हणणार आपण त्याला. आपण काय म्हणणार आहे? ग्रिड ट्रॅक नाही, ग्रिड कॉलम्स म्हणू आपण त्याला. ग्रिड कॉलम्स नाही, ग्रिड एरिया. ग्रिड एरिया. ओके, फक्त केवढा? ही साईज फक्त. कोणती? ही वाली जी साईज आहे ना, ही फक्त हे जे असते ना, हे असते तुमचा ग्रिड एरिया. ठीक आहे, हे जे असतं, हा असतो ग्रिड एरिया. ओके, ग्रिड ट्रॅक, सॉरी, कन्फ्यूज कोण करत आहे काय मी तुम्हाला? ग्रिड ट्रॅक, ग्रिड ट्रॅक. ठीक आहे, काय म्हणणार आपण त्याला? ग्रिड ट्रॅक. आणि हे पूर्ण, हा जो एक पूर्ण बॉक्स आहे, कंप्लीट बॉक्स, ठीक आहे, एक कंप्लीट कॉलम, हा एक कंप्लीट कॉलम जो आहे, ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? ग्रिड एरिया. काय म्हणणार आपण? हा काय असेल आपला? ग्रिड एरिया.
आता याला ग्रीड एरिया म्हणतात, त्याला ग्रीड ट्रॅक म्हणतात, ग्रीड लाईन्स म्हणतात, ग्रीड सेल म्हणतात. हे तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असावं म्हणून सांगत आहे. ऍक्च्युअल मध्ये जेव्हा आपण इथे आउटपुट घेणार किंवा डिझाईन करणार तेव्हा त्याचं एवढं मला गरज पडणार नाही जास्त. ठीक आहे. आता समजलं ना तुम्हाला याला डिवाइड कसं करायचं? इथे जर का माझी येस सर. हाईटच असेल, विड्थ इथं 60 पिक्सल तर हाईट घेऊया. इथे विड्थच असेल माझी 100 पिक्सल. आता बघा इथे मी 100 पिक्सल घेतो. काय झालं आउटपुट मध्ये? परत जवळ आले ते आलंय. म्हणून काय करावं लागेल आपल्याला, इथे त्याची विड्थ किती आहे याच्यानुसार आपल्याला इथे व्हॅल्यू सेट करावं लागेल. मी इथे मला 200 पिक्सल घ्यावं लागेल या पद्धतीनं, किंवा इथे मी 150 पिक्सल घेऊ शकतो इथे. तर इथे 150 पिक्सलचा डिफरन्स दिसेल माझ्या इथे. सॉरी, या इथे. कळालं? या आउटपुट मध्ये समजतंय? काही डाऊट? हे झालं ग्रीड टेम्पलेट कॉलम्स. ओके. आता आपण घेऊया ग्रीड टेम्पलेट रोज. ठीक आहे. ग्रीड टेम्पलेट रोज. ग्रीड टेम्पलेट रोज. काही दिसतंय का तुम्हाला इथे डिफरन्स? नाही. ठीक आहे. आता मी त्याला व्हॅल्यू सेट केली 100 पिक्सल. काय झालं याच्यामध्ये 100 पिक्सलचा गॅप आला. ठीक आहे. काउंट कुठून करतं ते इथून करतं. ठीक आहे. स्टार्टिंग पॉइंट हा आहे त्याचा, हा स्टार्टिंग पॉइंट आहे त्याचा, हा 1, हा 2 जो आहे हा स्टार्टिंग पॉइंट आहे, हा एंड पॉइंट आहे त्याचा 100 पिक्सलचा. ठीक आहे. नंतर सेकंड याच्यामध्ये जर का मला सेम स्पेस पाहिजे असेल तर इथे पण काय केलं त्यानं 100 पिक्सल घेतलं. आता याच्या खाली जर का स्पेस पाहिजे असेल मला, ठीक आहे, त्याच्या खाली स्पेस पाहिजे असेल तर आपण यूज करू शकतो परत 100 पिक्सल. एवढा स्पेस, थोडा जास्त स्पेस पाहिजे असेल तर आपण तिथे 200 या पद्धतीने. ठीक आहे. आता इथे 100 पिक्सल घेतला मी स्पेस. स्टार्टिंग पॉइंट कोणता आहे त्याचा? हा स्टार्टिंग पॉइंट आहे, हा एंड पॉइंट आहे. सेम ॲज इट इज हा स्टार्टिंग पॉइंट आहे, हा 6चा हा ही जी हा जो अँगल दिसतो हा स्टार्टिंग पॉइंट आहे, हा एंड पॉइंट आहे 100 पिक्सलचा. कळालं? या पद्धतीने हे झालं तुमचं ग्रीड टेम्पलेट रोज. म्हणजे कॉलम्सला कसं डिवाइड करायचं आणि रोजला कसं डिवाइड करायचं, वेगवेगळं सेपरेट कसं करायचं ते तुम्ही समजू शकता. आता हे जे ग्रीड टेम्पलेट रोज आहे हे आहे फॉर हाईट अँड विड्थ. सांगायचं जर का झाला तुम्हाला इथं स्क्रीनशॉट, फॉर हाईट विड्थ सेट करण्यासाठी आपण याचा यूज करू शकतो. ओके. यानंतर आपल्याकडं आयटमची एक प्रॉपर्टी घेऊया आपण आता इथे. आता हे काय झालं, मी पूर्ण आयटम्सला घेतलंय. ठीक आहे. आता मी इथे आयटम सिलेक्ट केला मी 2, किंवा आयटम सिलेक्ट केला मी इथे 3. ठीक आहे. आयटम 3. ओके. कोणता आयटम सिलेक्ट झाला इथे? 3 आयटम सिलेक्ट झाला. समजतंय? हॅलो, आवाज येतो का माझा? येस सर. आशिष, अनिकेत, समजतंय ना मी काय सांगत आहे? हो सर. हा, हे तुम्ही करून बघा, नंतर समजून पण थोडंफार. ठीक. मी सिलेक्ट केला आता आयटम 3ला. आयटम 3ला क्लास दिला, 3 नंबरच्या आयटमला क्लास दिला आयटम 3. CSS मध्ये गेलो, सिलेक्ट केलं आयटम 3ला. ओके.
आयटम 3 ला सिलेक्ट केल्यानंतर आता माझ्याकडे प्रॉपर्टी आहे ग्रीड रो. ओके, ग्रीड रो. आता हे काय आपण याने काय करू शकतो, आपण यानं आयटम्सला रिप्लेस करू शकतो किंवा आयटमला प्लेस करू शकतो. इन शॉर्ट सांगायचं झालं, जे आपण CSS2 आणि 3 मध्ये शिकलं ते त्यामध्ये, तर आयटमची पोझिशनिंग समजतंय. हॅलो, आयटमची पोझिशनिंग आपण चेंज करू शकतो. ठीक आहे, तर ग्रीड रो घेतला मी इथे आणि त्याला केलं 1/2. काय झालं, 1 आला 2च्या ठिकाणी, ठीक आहे, आणि 3 गेला 2च्या ठिकाणी. ठीक आहे, आणि परत काय करतोय मी आता, परत त्याला ग्रीड घेतला, कॉलम, ग्रीड रो आणि ग्रीड कॉलम. ठीक आहे, याला पण केलं 1/2. आता काय होईल बघा, 2 आयटम जो होता 3च्या ठिकाणी आला आणि 3 आयटम जो होता तो काय केला, 1च्या ठिकाणी गेला. समजतंय, रिप्लेसिंग झालं. पण मला आता काय करायचंय, सर हा मी आयटमला कोणतं सिलेक्ट केलं, 3 आयटमला सिलेक्ट केलं. 1 पासून स्टार्टिंग, ह्या काय आहे, 1 स्टार्टिंग पॉइंट आहे, हा 2 एंडिंग पॉइंट आहे. ठीक आहे, हा 2 जो आहे इथे, हा 2 एंड पॉइंट आहे. 3 ला मला प्लेस करायचे 1च्या ठिकाणी. याच्यासाठी आपण पोझिशन यूज करते, त्याच्यासाठी आपण काय यूज करते ग्रीडमध्ये, ग्रीड कॉलम आणि ग्रीड रो. ठीक आहे, आता होतंय काय, इथे 2 वरती इम्पॅक्ट पडत आहे ना, बरोबर. म्हणून आपण काय करू शकतो, आपण डॉट आयटम 1 ला पण सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, डॉट आयटम 1. ओके, सिलेक्ट केलं. सध्या काही इम्पॅक्ट आहे का, नाही, कारण आपण काही केलंच नाही CSS मध्ये. ठीक आहे, सेम कोड मी इथून यूज केला, हे केलं, इथून प्लेस केलं, तर काय होईल बघा, सॉरी, आयटम 1, आयटम 2. याला जर का आपण एका ठिकाणी न्यायचं असेल आपल्याला, तर आपण इथे आयटम 4 ला सिलेक्ट करू शकतो. आयटम 1, पोझिशनिंग झाली. हाईड करायची काय आपल्याला गरज नाही पडणार. ठीक आहे, तर काय करू शकतो आपण, आता इथे 1 2 3 4 आलंय. ठीक आहे, आयटम 4 ला नाही, आयटम 3 ला सिलेक्ट करायचं ना म्हणून, आयटम 3 ला. या पद्धतीने आता इथं काय उरायला माहितीये का, मी 1 पासून स्टार्टिंग आहे, 2 ला एंड आहे, सिलेक्ट केलं 3 ला, म्हणून याची पोझिशन इथे प्लेस होते. मी जर का इथं आयटम 4 ला सिलेक्ट केलं, आयटम 4, आयटम 4, इथं काय करावं लागेल आपल्याला माहितीये का, इथे आता पोझिशनिंग मध्ये चेंज होत नाही. काय काय झालं बघा, 2 नंबरचा आयटम इथे आला, 1 नंबरचा आयटम इथे प्लेस झाला, 4 नंबरचा आयटम इथे प्लेस झाला 1 नंबरच्या आयटमला, आणि 3 नंबरचा आयटम इथे प्लेस झाला. इथे आणि CSS मध्ये काय केलेलं आहे, 1/2 केलेलं आहे. इथे आपण 1/3 केलं समजा, काय होतंय बघा, बघा 4 नंबरचा आयटम इथे होता, तो इथे गेला. 1 नंबरचा आयटम इथे होता, तो इथे प्लेस झाला. इथे CSS मध्ये मी 1/3 केलेलं आहे, म्हणून 3 नंबरचा आयटम इथे न जाता तो खाली प्लेस झाला, म्हणजे 5च्या ठिकाणी प्लेस झाला, आणि 6 नंबरचा आयटम इकडे खाली प्लेस झाला, म्हणजे इथे त्यानं रिकामा स्पेस सोडला इथे. ठीक आहे, कळलं. आता याच्यात सेम प्रॉपर्टी काय करू शकतो आपण,
ग्रीड रो आणि ग्रीड कॉलम मध्ये याच्यामध्ये आपण वेगळी प्रॉपर्टी आहे, सेम ॲज इट इज यूज करू शकतो आपण. जसं आपण ग्रीड रो आणि ग्रीड कॉलमला स्टार्ट म्हणजे सुरू केलं तसं त्याच्यामध्ये आहे ग्रीड रो स्टार्ट. ठीक आहे, कुठून स्टार्ट करायचं आपल्याला? 1 पासून. जे पहिलं आउटपुट होतं ना आपलं ते घेऊया आपण. ठीक आहे, याला कमेंट आउट केला का? चालेल, ठीक आहे. ग्रीड रो स्टार्ट 1 आणि ग्रीड रो स्टार्ट एंड आणि ग्रीड कॉलम ग्रीड रो स्टार्ट एंड ग्रीड रो स्टार्ट ग्रीड रो एंड ग्रीड रो एंड ग्रीड रो एंड. ठीक आहे, आता बघा 1 ला पासून इथं 2 ला जे पहिलं आउटपुट होतं ना आपलं ते येईल. सॉरी, इथं 4 कसं काय प्लेस होते ना? सेव्ह झालंय का? हा सॉरी, आपण आयटम 4 सोबत खेळत. ठीक आहे, आता बघा आयटम 4 जो आहे जे पहिलं आउटपुट होतं ते घेऊया आपण स्टार्टिंगला. ठीक आहे, 1 2 3 4 5 6. ठीक आहे, आता इथं आयटम 4 ला मी सिलेक्ट केलं समजा, किंवा आयटम 1 ला मी सिलेक्ट केला. आयटम 1 क्लास दिलेला आहे का? दिलेला आहे. ठीक आहे, आयटम 1. ठीक आहे, आता ग्रीड रो स्टार्ट 1 रोडला स्टार्टला 1 ला सिलेक्ट केला. ग्रीड रो स्टार्ट एंड. ठीक आहे, आता होईल काय? 2 पर्यंत जाईल. ठीक आहे, आणि 1 2 3 4 5 6. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की मी 2 पर्यंतच जाते. आता मी ते 3 सॉरी, आपल्याला वेगळा आयटम सिलेक्ट करतो, आयटम 4, तेव्हा ते आउटपुट तुम्हाला समजेल. आता मी ग्रीड रो स्टार्ट केलं 1 पासून स्टार्ट झालं. कुठपर्यंत न्यायचं होतं? 3 पर्यंत न्यायचं होतं. 1 2 3 इथे 3 पर्यंत आलं. ठीक आहे, आयटम 4 ला सिलेक्ट केलं होतं. आयटम 1 पासून स्टार्ट होणार होता, म्हणून जो आयटम 4 होता तो 1 ला शिफ्ट झाला. ठीक आहे, 1 जो होता तो इकडे साईडला प्लेस झाला. 3 पर्यंत येणार होतो म्हणून इथं 3 पर्यंत इथं आलो, पण इथे काय झालं? 3 आयटम इथे खाली प्लेस झाला. इथे रिकामा स्पेस आला, कारण की हा 2 नंबरचा आयटम जो होता तो खाली आला त्यामुळं. आणि इथे 3 पर्यंत आलो म्हणून इथे काय होत आहे? इथे रिकामा स्पेस क्रिएट होत आहे. ठीक आहे, आता मी इथे 4 केलं समजा, काय होत आहे? 2 3. ही जो आयटम आहे हा चेंज नाही होणार, हा चेंज नाही होणार. 2 जो आहे 2 इथं आला, 3 इथं आला. परत मी समजा एक व्हॅल्यू वाढवली, 5 केलं. आता इथे काय होत आहे बघा, इथे 6 केला मी समजा. ठीक आहे, म्हणजे एका लाईन मध्ये पोझिशनिंग सेट होत आहे. समजतंय का? हॅलो, बघा 2 केलं, इम्पॅक्ट काय झाला? इथं 4 ला सिलेक्ट केलेलं आहे म्हणून 4 जो आयटम आहे इथं प्लेस झाला. 2 च्या ठिकाणी 3 प्लेस झाला, 3 इकडे प्लेस झाला. ठीक आहे, नंतर मी ते 3 केलं, एक स्पेस सोडला, 2 साईडला स्पेस शिफ्ट झाला आणि 3 नंबरचा आयटम खाली शिफ्ट झाला व्हर्टिकली. ठीक आहे, आणि हॉरिझॉन्टली जो 2 होता तो इकडे स्पेस झाला, म्हणजे शिफ्ट झाला 1 च्या ठिकाणी, आपल्या सॉरी 4 च्या ठिकाणी. ठीक आहे, आता जसे जसे आपण इथे व्हॅल्यू वाढत जाणार तसं तसं एक एक आयटम इकडे लेफ्ट राईट साईडला शिफ्ट होत जाईल आणि जो नेक्स्ट आयटम आहे तो खाली प्लेस होत जाईल. ठीक आहे, परत मी इथे 5 घेतला, 5 लेफ्ट साईडला शिफ्ट झाला, 6 5 च्या ठिकाणी आला इकडे साईडला. ठीक आहे, स्पेस इकडे क्रिएट होत जाईल, कुठे? या साईडला. सॉरी, इथं व्हॅल्यू टाकावं लागेल. सेम ॲज इट इज इथे स्पेस क्रिएट होत जाईल आणि 6 जो आहे तो राईट साईडला शिफ्ट होईल. ठीक आहे, मी समजा इथे 7 केलं, काय झालं? आता ते शिफ्ट नाही होणार,
कारण की आता आपल्याकडे ऍटम आहे का? ऍटम्स आहे का आपल्याकडे? नाही, म्हणून ते वर्क नाही. ठीक आहे, जेवढे ऍटम आहे तेवढं वर्क, तेवढ्यापर्यंत ते वर्क करत. ठीक आहे, या पद्धतीने हे झाला तुमचं ग्रीड रो, आणि त्याचीच वेगळी प्रॉपर्टी आहे ग्रीड रो स्टार्ट, ग्रीड रो एंड. म्हणजे तुम्हाला कुठून कुठपर्यंत ऍटम न्यायचा, कुठे प्लेस करायचं, हे तुम्ही इथे करू शकता. ठीक आहे.